विधानसभेतील पराभवानंतर ठाकरेंच्या सेनेनं आता मुंबई महापालिकेकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे। आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतील। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती या बैठकीच्या माध्यमातून ठरवली जाईल। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहू शकतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण पाहू शकतो ठाकरेंच्या शिवसेनेने आता मुंबई महापालिकेकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे। आज उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होईल। आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडू शकतं? नक्कीच गौरी, उद्धव ठाकरे यांनी आज माजी नगरसेवकांची बैठक बोलवली आहे। ही बैठक 12 वाजता बोलवली आहे। विभागनीय आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। आपण जर बघितलं तर लोकसभेला जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जे यश मिळालं होतं ते विधानसभेमध्ये मिळालेलं नाही आणि त्याच अनुषंगाने आता ह्या बैठका सुरू झालेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलवली आहे। दुपारी 12 वाजता बैठक होईल आणि विभागनीय आढावा घेतला जाईल। त्यामुळे विधानसभेमध्ये जे अपयश आलं ते अपयश आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये यायला नको यासाठी आतापासूनच जोरदार तयारीला हा ठाकरे पक्ष लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या बैठकीमध्ये सूचना देखील केल्या जातील अशी माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे प्रत्येक विभागानुसार सूचना दिल्या जातील। त्यामुळे विभागानुसार या सूचना देऊन मुंबई महानगरपालिका राखण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला यश येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र आता उद्धव ठाकरे हे तयारीला लागलेले पाहायला मिळत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुंबई पालिका आपल्या हातातून जाऊ नये हेच उद्देश पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने आज ही बैठक घेतली जाणार आहे। बैठकीमध्ये विभागनीय आढावा घेतला जाईल, वेगवेगळ्या सूचना केल्या जातील। मुंबई पालिकेची निवडणूक अगदी जवळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने तयारीला लागलेली माजी नगरसेवकांना करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।